हे कार्ड तर काढलं, परंतु हे कार्ड नेमकं वापरायचं कसं हे तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. कारण आजच्या व्हिडिओमध्ये हे एस-टीचे एन-सी-एम-सी कार्ड कसं वापरायचं याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहे. आता एस-टीने प्रवास करत असताना तुम्ही सवलतीचा लाभ घेत असाल तर तुम्हाला हे कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्ही हे कार्ड नक्कीच काढलं असेल. अशा प्रकारे तुमच्या घरी हे कार्ड आलं असेल. आता हे तुमच्या घरी हे जे कार्ड आलं हे फक्त कार्ड आहे. यामध्ये अजून रिचार्ज मारण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही एस-टी बस स्थानकावरून UPI ॲप्लिकेशनवरून किंवा कंडक्टर जवळून यामध्ये रिचार्ज मारू शकतात. मिनिमम ₹50चं रिचार्ज तुम्ही या कार्डमध्ये मारू शकतात. त्यामुळे सर्वात पहिली स्टेप म्हणजे की तुम्हाला या कार्डमध्ये रिचार्ज करावं लागणार आहे. आता रिचार्ज केल्यावर जेव्हा केव्हा तुम्ही हे कार्ड घेऊन प्रवास कराल तेव्हा कंडक्टर जेव्हा तुमच्या जवळ येईल तेव्हा फक्त तुम्हाला हे कार्ड त्याला द्यायचं आहे. आता कंडक्टर तुम्हाला कुठं जायचं आहे असं विचारेल आणि नंतर हे कार्ड त्याच्या मशीनवर टॅप करेल किंवा स्वाईप करेल. आता कंडक्टरने त्याच्या मशीनला हे कार्ड लावताच तुमच्या प्रवासाचे पैसे तुमच्या रिचार्ज मधून कट होणार आहे. आता तुम्ही या कार्डमध्ये ₹50चं रिचार्ज केलं होतं आणि तुम्हाला जर तिकीट ₹25 पडलं तर हे ₹25 तुमच्या या कार्डमधून कट होऊन जाणार आहे. आणि जसे हे ₹25 तुमच्या कार्डमधून कट होणार आहे तसेच तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक SMS येऊन जाणार आहे की तुमच्या कार्डमधले एवढे पैसे कट झाले आणि एवढा बॅलन्स तुमच्या कार्डमध्ये उपलब्ध आहे. जसं आपल्याला बँकेचा मेसेज येतो पैसे कट झाल्यावर तसंच या कार्डाचा सुद्धा तुम्हाला SMS येऊन जाणार आहे आणि प्रवासाचे पैसे तुमच्या या कार्डमधून कट होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे कार्ड आता यूज करायचं आहे. त्यामुळे तुम्ही हे कार्ड वापरलं की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि महत्त्वाची माहिती ज्यांनी हे कार्ड काढलं त्याच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका.